प्रमोद स्मृती चषकाचे यशस्वी आयोजक रिटघर गावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सन्माननीय बालकृष्ण दादा बोपे रिटघर आपल्याला मी विनंती करेन आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावर यावं। त्यासोबत मी विलास बोपे यांना देखील विनंती करेन। प्रणय बोपे यांचं देखील इथे शुभ आगमन आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आपल्याला मी विनंती करेन आपण आस्वादित व्हावं। विशाल पाटील यांचं देखील इथे शुभ आगमन झालं त्यांना देखील आम्ही आमंत्रित करतो आपण देखील यावं आपलं सहर्ष हार्दिक स्वागत। पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करू। तुम्ही स्पर्धा एन्जॉय करताय स्वर्गीय दर्शक शेलके स्मृती चषक व माजी सदस्य माननीय श्री सुनीलजी शेलके चषक 2025 मध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत। वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणरायाला वंदन करून सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपती बळकेशरी गंधामा शिवरायांचा छंद मुखामध्ये नावघोष जगदंब जगदंब। ज्या मराठी मायबोलीने तुम्हा आम्हाला आदर दिला ही भाषा श्रीकृष्णा सांगितलेली अर्जुनाला भगवद्गीता त्यांच्या मुखामुखातून निघालेली आपली मातृभाषा ही मातृभाषा अभंगवाणी अभंग गाथातून गायलेली संत तुकाराम संत ज्ञानेश्वरांची मातृभाषा ही मातृभाषा स्वराज्य निर्मितीसाठी दिलेला जिजाऊ मातेच्या मुखातून निघालेला शिवाजी महाराजांना ही मातृभाषा निसर्गाच्या रम्य वातावरणात गायलेली लता मंगेशकर प्रल्हाद शिंदेच्या गायनातून गायलेली मातृभाषा आणि ही मातृभाषा तुम्हा मला टेनिस बॉल क्रिकेटला वेळ लावला आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या जगतामध्ये आज चिंचवलीच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये ही तुम्ही रजनीचा क्रिकेटचा थरार पाहता तुमच्या आमच्या मुखामुखातून निघालेली मातृभाषा। मॅचला सुरुवात पहिल्या फेरीतील चौथी मॅच तुमच्या समोर आहे तुम्ही टीम पाहताय शिवन सई आणि त्यांना फाईट करते ती टीम कोंडले या दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा। मॅचला सुरुवात या षटकातील पुढचा बॉल मोठा बडगा खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बॉल खाली राहिला हलकासा विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला। षटक क्रमांक पहिल्या प्रगती पथावरती बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहता सागरला आणि स्ट्राइक इनला जीवन आणि त्याच्या जोडीला तुम्ही पाहता निलेश पाटील बंधू मैदानामध्ये पहिली आघाडीची जोडी आणि पहिल्या फेरीतील दुसरे मॅच तुमच्या समोर या दोन संघांमध्ये। षटकातील पुढचा बॉल खोदून काढला अक्षरशः बॉल चला मिड विकेटला फिल्डर प्रयत्नशील परमेश्वर बॉल चला मिड विकेट सीमा पार आला पहिला दमदार चौकार चार। थँक्यू धावा धावपलकावरती चौकाराच्या बरोबरीने स्कोर चालला पुढे धावा धावपलकावरती 5 वरती तुम्ही पाहता छत्रपती शिवरायांचं हे संगीत चुलीवरची भाकरी जेवढी खायला गोड लागते ना तेवढं महाराजांचं नाव घेणं तिकडे आधारानं गोड वाटतानी पाहताय तुम्ही मुख्य व्यासपीठावरती छत्रपती शिवरायांची ही मोठी प्रतिमा। आज देखील सर्वांना झोप देखील लागणार नाही कारण की महाराजांची प्रतिमा म्हटलं फिरणं येतं आणि खऱ्या अर्थानं पटका बादशाह रडारमध्ये चाला मिड विकेटला सीमा पार दस्तक बेमस्तक ठोकला षटकारचा। छत्रपतींचं हे संगीत मुठभर मावल्यांना घेऊन ज्यानं स्वराज्याची स्थापना केली तो राजा म्हणजे राजा शिवछत्रपती ज्यानं आई बहिणीची इज्जत आणि आज डोक्यावरती पदर आणि माथ्यावरती कुंकू तो राजा म्हणजे शिवछत्रपती त्यानं 16व्या वर्षामध्ये राणेश्वरच्या किल्ल्यावरती त्यानं स्वराज्याची निर्मिती केली तो राजा म्हणजे राजा शिवछत्रपतीचं हे गुणगुणणारं संगीत डीजे नितीन तुमचं देखील मनपूर्वक सरच स्वागत करू। धावा धावपलकावरती स्कोर बोर्डवरती रन संख्या 11 वरती षटक क्रमांक पहिलं सागरचं पॉवर प्लेचं बॅटिंग चांगली होती फडका अफरतीन बॉल चालला बोरीलाईच्या बाहेर लागोपाठचा दुसरा तडाखा ठोकलाय षटकारचा। बॅटिंग दमदार होतीये दर्जेदार होतीये बॅट्समन तुम्ही पाहता जीवन पाटील ज्याच्या बॅट बदल लागोपाठचा दुसरा तिसरा येईल का सागरवरती प्रतियलला ठोकला पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या दमदार बॅटिंग षटकातील पुढचा बॉल शेवटचा बॉल
धावपलकावरती 17. उडवला बॉल, झेलची शक्यता, मिड ऑफला फिल्डरच पकडला झेल, हाताचा पिसारा फुलवला, बॉलला विसावला. टी40 जशास तसं प्रत्युत्तर, विकेटचं बदन, पहिला धक्का टीम कोंडले संघाला. फलंदाज जीवन पाटील बॅक टू डग आउट. विकेट मिळतीये पहिली जीवन पाटीलची, ज्यानं एक चौकार 2 षटकार त्याला देखील बाद केलाय. शेवटच्या बॉलवरती सागरला मिड ऑफला एक अप्रतिम झेल पकडला, फिल्डर तिथे उपस्थित होते. हर्षल नाही का झेल पकडला. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती रन संख्या 17 या आकड्यावरती 17 रन स्कोरबोर्ड वरती. क्रिकेट स्कोरर आमच्या सोबत आज जोडल्यात. प्रतीक करमेलकर तुमचा देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. त्याच्यानंतर आमचे दुसरे स्कोरर मंथन भगत तुमचा देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्यांच्या पैडांची जादू तुम्ही या पुस्तकेवरती पाहता. मंथन तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि क्रिकेट स्कोरर मध्ये जे आमच्या सोबत आहेत तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती रन संख्या 17 वरती. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला, साहिल आला. दुसऱ्या षटकामध्ये त्याला कॅप्टन त्याच्यावरती भरोसा दाखवला. आता तुम्हाला क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला भेटेल. पॉवर प्लेची बंदी समाप्त झाली. साहिल सज्ज झाला. त्याच्या समोर तुम्ही बॅट्समन पाहता निलेश पाटीलला, जो सलामीला आला तो बॅटिंगसाठी या. तिसऱ्या क्रमांकावरती विनोद पाटील. तिसऱ्या क्रमांकावरती षटकाला सुरुवात होतीये. पहिलाच बॉल, फटका उडवला, मिस्ता मेगे बट विकेटला फिल्डर, जजमेंट अप्रतिम आणि विकेट मिळतीये पहिल्याच बॉलवरती. बॉलर तुम्ही साहिलला आणि इथे मात्र धक्का दुसरा टीम कोंडले संघाला. सतरा वरती दुसरा धक्का. सलामी जोडी पॉप्युलर मध्ये तुम्ही पाहता. इन ॲट नंबर 4 लेफ्ट हँडर फलंदाज मैदानामध्ये गेला बॅटिंगसाठी हरेश पालकर. चौथ्या क्रमांकावरती शिवम सई टीमला दुसरा धक्का लागला. उडवला बॉल, झेलची शक्यता, पुन्हा एकदा विकेट मिळेल का, सोडला. कॅचेस विन द मॅचेस. सोपा झेल होता तो सोडलाय. जीवनदान दिला बॅट्समन हरीशला. आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला. 1 स्कोर पुढे चाला. धावपलकावरती तुम्ही पाहता 18 वरती T20 वर्ल्ड कप खऱ्या अर्थानं उचलला. 18 नंबर जर्सी विराट कोहली निवृत्ती झाले. त्यानंतर हिटमॅन रोहित शर्मा. चांगला वर्ल्ड कप. ती मॅच देखील आज डोळ्यासमोर आहे. सूर्यकुमारचा तो झेल का मॅचला कलाटणी दिली. रिदम खऱ्या अर्थानं रिषभ पंत तोडला. जिथे 30 मध्ये 30 बॉल 30 ची गरज होती. कुठेतरी ब्रेक घेतला छोटासा की पायावरती लागला. त्यानंतर क्लासेन थांबला गेला. त्याच्यानंतर डेव्हिड मिलरची विकेटची कॅच होती ना, अविश्वसनीय होती. तिथून मॅचला कलाटणी दिली आणि इंडियानं खऱ्या अर्थानं निवृत्ती घेता घेता रोहित शर्मा असेल, विराट कोहली आणि तो वर्ल्ड कप देखील आज भारतानं जिंकला. हे देखील खूप महत्वाचं आहे. धावपलकावरती 18. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती गोलंदाज साहिलला तुम्ही पाहता या दुसऱ्या षटकामध्ये. त्यानं पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवल्या. आत्मविश्वास जरूर त्याचा वाढला असावा साहिलचा. समोर गोलंदाज बॅटिंगसाठी विनोद पाटील जे तिसऱ्या क्रमांकावरती आल्यात. शिवम सई संघ तुम्ही पाहता या दोन टीम मध्ये ही मॅच. या षटकातील पुढचा बॉल, हा बॉल खूप चांगला, हा बॉल खूप चांगला. इथे तुम्ही पाहता फलंदाज इथे बाद विकेटचं पतन.
विकेट मिळती आहे. नक्कीच यष्ट्या इथे मात्र वाकवल्या गेल्या फलंदाजाला बाद. तर सन्माननीय समीरजी गवळी साहेबांचं व्यासपीठावर आगमन झाले. त्यांचं शब्द समजाने सर्वप्रथम मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. अठरा वरती तिसरा धक्का. या ओव्हरमध्ये जर विचार केला साहिलला दुसरं यश मिळतं. चांगली गोलंदाजी. मान्य श्री विठ्ठल शेठ शेळके यांच्याकडनं 2000 रुपये कॅश प्राइज या स्पर्धेसाठी तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. 18 धावा धावपलकावरती. नवीन फलंदाज मैदानामध्ये आला विवेक माडी. बॅटिंगसाठी विवेक आला. समोर गोलंदाज साहिल. चांगली गोलंदाजी. आडवा बाट खेचला. हा देखील मिस्टामिंग आहे पण नोमास लँड मध्ये होईल. लॉंग ऑनचा फिल्डर जोपर्यंत येणार तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न केला. दुसरी धाव वेगानं पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 20 या कड्यावरती 20 धावा धावपलकावरती. 2 टीम मध्ये ही तुम्ही मॅच पाहता. शिवनसाई आणि त्यांना फाईट करते कोंडले. या 2 टीम मध्ये पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या आणि या षटकामध्ये कमबॅक करायचा प्रयत्न करतो. क्रिकेटचा सी फॉर कमबॅक, सी फॉर कंट्रोल, सी फॉर कम्युनिकेशन या गोष्टीत व्हेरिएशन आहे. बॉलचा टप्पा, लेन आहे, लाईन आहे, अचूकता बदुकता या गोष्टी साहिलकडे आहेत. तेच करतोय तो. फुल टॉस दिला. बॉल चालला. तुम्ही पाहता डीप वाले बॉडी लाईनच्या दिशेनं फिल्डर धावतात आणि बॉल त्यांच्या भागाच्या बाहेर प्रेक्षकांमध्ये आलाय. चौकार 4. फुल टॉस होता. फक्त दिशा दिली त्या बॉलला. बॅट्समन तुम्ही विवेक माडीनं त्यांना ठोकला. हा चौकार. चौकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना 24 वरती षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती 4 षटकांची ही मॅच तुम्ही पाहता. या षटकातील अजूनही 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिले 4 बॉलचा विचार केला. खूप चांगली गोलंदाजी साहिलची झाली आणि आता फुल टॉस आला त्याच्यावरती तुम्ही चौकार पाहिला. 4 स्कोर. 24 वरती षटकातील शेवटचा बॉल विवेकसाठी ज्याच्या बॅटमध्ये चौकार आला. पुन्हा एकदा क्लिक केला. हवेमध्ये बॉल आहे पण फिल्डर डीप स्क्वेअर लेगच्या जोपर्यंत पोहोचतील. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव वेगानं. थोडे लेट आले प्लेयर आणि डायरेक्ट हिट देखील तिकडे झाला. तुम्ही पाहता या बॉलवरती धावा मिळतात. त्या 2 धावेच्या बरोबरीनं षटक क्रमांक संपलं. दुसरा 12 बॉलचा खेळ इथे समाप्त झाला. धावा धावपलकावरती 13च्या सरासरीनं 26 धावा. बॅटिंग करताना शिवम साई टीमच्या छत्रपती शिवरायांचं गुणगुणणारं हे तुम्ही संगीत पाहता. महाराजांबद्दल मनापासून झालं. तलवारी तर सर्वांच्या हातात होत्या. ताकद तर सर्वांच्या मनगडात होती. तलवारी तर सर्वांच्या हातात होत्या. ताकद तर सर्वांच्या मनगडात होती. पण हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची ताकद फक्त माझ्या शिवरायांच्या रक्तात होती. शिवरायांच्या रक्तात होती. आणि तुम्ही पाहता छत्रपती शिवाजी महाराजांचं गुणगुणणारं हे संगीत. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सनी शेट्टे 30व्या षटकामध्ये आला. 12 बॉलचा खेळ इथे अजूनही शिल्लक आहे. किती धावांचा स्कोर लागेल शिवमसाई टीमच्या बाजूनं. सनी शेट्टी सज्ज झाला. लेफ्ट हँडर फलंदाज समोर. षटकातील पहिलाच बॉल. आडव्या बॅटनं खेचण्याचा प्रयत्न. लेग स्टंपला सोडून जात असताना सँडी पालकर सरांचा इशारा वाईड बॉलचा आला. नामांकित 3 पंच तुम्ही पाहता. सँडी पालकर सर, त्याच्यानंतर सत्यवानजी म्हात्रे सर, हमसे सुनीलजी सत्यवानजी काकडे सर, त्याच्यानंतर तुम्ही पाहता सुनीलजी तांडेल सर. हे 3 नामांकित पंच.
विलास भोपे यांच्याकडनं प्रत्येक सनीसाठी प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. केसला टॉप एज फिल्डर उपस्थित आहे. लेग स्टीपला पकडलाय झेल संपला. इथे बॅट्समन साकेल विकेट मिळतीये सनीला आणि बॅट्समन फलंदाज बाद. विकेट मिळतीये सनी शेट्टीला आणि फलंदाज 5-27 वरती. चौथा धक्का. नवीन फलंदाज मैदानामध्ये निखिल पाटील बॅटिंगसाठी 6व्या क्रमांकावरती आला. निखिलाला बॅटिंगसाठी 6व्या क्रमांकावरती. यश मिळत आहे गोलंदाज सनी शेट्टे. षटकातील पुढचा बॉल फटकाला शबाब आहे. बॉल चाला एक्स्ट्रा कव्हर बॉडी लाईनच्या दिशेनं फिल्डर धावतोय आणि त्याला प्रयत्नशील परमेश्वर बॉल सीमा पार आला. आणखी एक चौकार 4. चौकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना 31 वरती 4 नॉकआउट खुलं केला निखिल पाटीलला तुम्ही पाहता. 31 धावा धावपलकावरती. षटकातील पुढचा बॉल फ्रंट फुटला आला. फडका लगवला. लॉंग ऑफला फिल्डर पोहोचतील का? प्रयत्न चांगले होते. बॉल जमीनला लँड झाला तोपर्यंत या बॉलवरती मिळतात धावा. त्या 2-2 न स्कोर पुढे चाललाय. धावा धावपलकावरती पुढे जात असताना 33 वरती 33 धावा. हॅलो बघा एक विकेटसाठी इथं बक्षीस आहे. आशिष पाटील ना रे, आशिष पाटील आणि विशाल पाटील यांच्याकडून विकेटसाठी 500 रुपये. या षटकातील पुढचा बॉल निखिल इथे मात्र शफल झाला. एकोजरा खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बॉल थोडा हलकाचा खाली गेला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. षटक क्रमांक 30 प्रगती पथावरती. तर सन्माननीय जगन्नाथ शेळके साहेब यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर या. जगन्नाथ शेळकेजी, त्याचप्रमाणे दिलीप पोगी साहेब यांनाही विनंती असेल की आपण आपल्या व्यासपीठावर आलेलं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत शब्द सुमनाने. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. षटकातील पुढचा बॉल फटका चांगला. बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं. लॉंग ऑफचा फिल्डर आला. एक केली दुसरीचा प्रयत्न. इथे दुसरी धाव वेगानं पूर्ण केली जाते. कलेक्टिंग झाली नाही. नो स्ट्राईक इनला कदाचित रन इथे आउट झाला असता जर त्याला क्रिकेटवर महत्व नाहीये. सड्डा जसा रंग बदलतो तसा क्रिकेट देखील रंग बदलत असतो आणि या 2 न स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 35 वरती 35 रन स्कोरबोर्ड वरती. या षटकातील शेवटचा अखेरचा बॉल 1 टू गो आणि समोर निखिल पाटीलला तुम्ही पाहता त्याच्या माध्यमातून एक चौकार जरूर आला. 4 बॉल फेस केल्यात 8 वरती तो खेळतोय. या षटकातील पुढचा बॉल हा बॉल खूप चांगला. हा बॉल खूप चांगला. शर्लापासून थोडा दूर ठेवला. बेट करून गेला बॅट्समनला विकेट किपरच्या हातामध्ये. अशा रीतीनं 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती 35. हरिभक्त परायण रमेश टिंबाळकर साहेब यांच्या वतीने आमच्या कॉमेंट बॉक्ससाठी 200 रुपयाचा पारितोषिक आलेले मंडळ आभारी आहे.
सन्माननीय राजेशजी फडके साहेब, डे टुर्नामेंटचे यशस्वी आयोजक मोरबे गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, आपण व्यासपीठावर या. आपलं हार्दिक स्वागत. हॅलो. सन्माननीय श्री जगन्नाथ शेळके यांच्याकडून या क्रिकेट शृंखलेसाठी 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय, त्यांचा मी मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. तोपर्यंत बोलूया आपण मान्यवरांच्या शुभ सन्मानाकडे. सन्मानित करूया आपण रिटघर गावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि रजनी स्पर्धेचे यशस्वी आयोजक सन्माननीय ॲडव्होकेट बालकृष्ण भोपी. दादा, आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या. मी समीर गवली यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण बालकृष्ण दादांचा शुभ सन्मान इथे करावा. रजनी स्पर्धेचे यशस्वी आयोजक रिडघर रंगलीमध्ये आपण प्रत्येक वर्षी ती स्पर्धा बघतो. लवकर ती स्पर्धा यंदा आपल्या भेटीला येईल आणि त्याचे यशस्वी आयोजक सन्माननीय बालकृष्ण दादा भोपी यांचा इथे शुभ सन्मान. अगदी दिलदार व्यक्तिमत्व आणि नेहमी सगळ्यांना आपलंसं करून घेणारे व्यक्तिमत्व, त्यांचा शुभ सन्मान आपण इथे करतो. त्यानंतर मी आमंत्रित करेन आमचे सन्माननीय प्रणय भोपी, डे स्पर्धेचे यशस्वी आयोजक, अग्रिकोली संघर्ष सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य आणि समितीचे पनवेल तालुक्यात हे खजिनदार आहेत आणि डे स्पर्धेचे जे यशस्वी आयोजक आहेत संतोष शेळके यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान इथे करतो. प्रणयजी भोपी. त्यानंतर मी इथे आमंत्रित करेन सन्माननीय विलास भोपी, एक गुणवंत क्रिकेटर. खरं तर रिडघर गावच्या क्रिकेटला मी विनायक भगत यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान आपण इथे करावा. त्याच्यानंतर मी आमंत्रित करतो इथे सन्माननीय विशाल पाटील यांना, एक गुणवंत क्रिकेटर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेरेदुंद्रे विभाग उपाध्यक्ष सुधीर शेळके यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण विशाल पाटील यांचा शुभ सन्मान आपण इथे करावा. त्याच्यानंतर मी सन्माननीय जगन्नाथ शेळके यांना आमंत्रित करेन की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. मी विठ्ठल शेळके यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण जगन्नाथ शेळके यांचा शुभ सन्मान आपण इथे करावा. तर I11चे प्लेयर अभिषेक शेळके यांचे पिताश्री रामचंद्र शेळके यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर येऊन आसनाधीस्थ व्हावा. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. तर या क्रिकेट शृंखलेला पार पाडण्यासाठी आणि यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी रजनी स्पर्धेचे यशस्वी आयोजक एकदा जोरदार टाळ्यानं स्वागत करूया सन्माननीय बालकृष्ण दादा भोपी रिटघर यांच्याकडून या क्रिकेट शृंखलेसाठी 15,000 रुपयाचा आर्थिक सहकार्य. एकदा जोरदार टाळ्या या दानशूर व्यक्तिमत्वासाठी. आम्ही मनपूर्वक त्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतो. चला वळूया मॅचकडे. तोपर्यंत मी आमंत्रित करेन सन्माननीय बामा शेळके, मिनीश शेळके आणि सुरेश शेळके यांना मी आमंत्रित करेन की आपण व्यासपीठावर येऊन आसनाधीस्थ व्हावा. बोलूया, जॉईंट होऊया आपण. सौरभ. षटक क्रमांक शेवटचा डेट ऑफ स्लोगन हाणामाईचा षटक. या षटकामध्ये धाव्या हव्यात शिवमसई टीमला. डॉट बॉल आला. गोलंदाज जय सज्ज झाला. शेवटच्या स्लोगोरच्या डेटोरच्या हाणामारीच्या षटकामध्ये हे षटक टाकणं खूप अवघड असतं सर, आणि या षटकामध्ये कमीत कमी धाव्याचा देण्याचा प्रयत्न असेल. फटका उडवला, चालला, बॉल लाईनच्या बाहेर, मिड विकेट सीमा पार आलाय षटकार. तर या स्पर्धेसाठी सन्माननीय स्वराज एंटरप्राइजेसचे विलासजी भोपी, अगदी रिटघर गावचे एक गुणवंत क्रिकेटर आणि ज्यांनी खरंच रिटघर गावच्या क्रिकेटला खूप चांगली वाटचाल दिली आणि दिशा दिली, ते विलासजी भोपी यांच्याकडून या क्रिकेट शृंखलेसाठी 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आले. आम्ही मनपूर्वक त्यांचे इथे आभार व्यक्त करतो. त्यासोबत
आग्रिकोली संघर्ष सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य समिती आणि पनवेल तालुका खजिनदार सन्माननीय प्रणयजी बलिराम भोपी यांच्याकडून या क्रिकेट शृंखलेसाठी 1500 रुपयाचं आर्थिक सहकार्यालय आम्ही त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक आभार इथे व्यक्त करतो. सौरभ षटकातील पुढचा बॉल इथे तुम्ही पाहता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला, पडल्यानंतर बॉल हलकासा खाली राहिला. याच्या अगोदरचा बॉल थोडा उचली घेणारा होता, त्याच्यावरती मिड विकेटला क्लिअर करणार षटकार बॅट्समन विवेक माडीच्या बॅटमध्ये पहिला हा बॉल डॉट बॉल आहे. या षटकातील 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. षटक क्रमांक 4 शेवटचं स्लो गोरचं डेट ओव्हरचं आणि गोलंदाज जयला तुम्ही पाहता. षटकातील पुढचा बॉल अपील अपील लाईक बिफोर OUT फलंदाज बाद विकेटचं बदन. सन्माननीय मिलेश पाटील यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर येऊन आसनाधीश व्हावं. मिलेश पाटील आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. O2 DJ. तर मोरबे गावचे सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि डे स्पर्धेचे यशस्वी आयोजक सन्माननीय श्री राजेश फडके साहेब मोरबे अर्थातच पिंटा शेट यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर येऊन आसनाधीश बाबा आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया कॉम्बॉक्समध्ये ऐकूया सौरभ पाटील दहिसर यांचा आवाज. बघा थोडा स्पीडअप करा प्लीज. वेळेच्या बाबतीत संदर्भ प्रत्येकी षटकासाठी 5 मिनिटं, 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा कालावधी. 3 ओव्हरला तुम्हाला 15 मिनिटं घ्यायची आहेत. 16 मिनिटं लागला. एक फिल्डर सर डायरेक्ट आतमध्ये घ्या, तटिया सर्कलमध्ये लक्ष साधू द्या प्लीज. वेळ कमी घ्या. षटकातील शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा बॉल. फडका चांगला बॉल चाला डीप कव्हर पॉइंटला फिल्डर तिकडे आहेत. पोचल्यात उचलतील फेकतील तो पहिला दुसरी धाव. इथे मात्र डायरेक्ट हिट केला. लहानपणी नक्कीच लगोरी जास्त खेळला असावा तो फिल्डर आणि काय हिट त्यानं मारला आणि अशा रीतीनं पहिला पूर्वार्ध इथे समाप्त झालं. पहिल्या पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती बनल्या गेल्या त्या 47 आणि 48चा पाठलाग आता उत्तरार्धामध्ये करायचा. 12च्या सरासरीनं 48 या धावा कशा रीतीनं पार केल्या जातील कोंडले टीमच्या बाजूनं किंवा डिफेंड केल्या जातील शिवमसई टीमच्या बाजूनं. येणारं उत्तरार्ध कशा रीतीनं असेल, कोण जिंकेल कोण हरेल अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येणारं उत्तरार्ध देऊन जाईल. ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये आवाज. तर आमचे आयोजक निरंजन शेलके यांचे इथे शुभागमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. सध्या कोंडले संघ मैदानामध्ये खेळतोय, त्यांना आमचे को कॉमेंटेटर मित्र लवेश दिघे यांच्याकडून टीमला शुभेच्छा आलेत. आणि अगदी मैदानामध्ये शिवनसई संघाला देखील तुम्ही बघता, त्यांना आमचे मित्र समालोचक राजेश दुंद्रे यांच्याकडून शुभेच्छा आलेत. राजेश शेनारीकडून त्यांचाही आपण स्वीकार करूया. अतिशय चांगल्या मॅचेस सध्या सुरू असताना नंतर याच्यानंतर लढत होईल. पहिला सामना विजेता आणि यातून विजेता संघ, त्यामुळे विनर वर्सेस विनर अशी लढत तुम्हाला लगेच बघायला मिळेल आणि विजेता संघ पोहोचेल या स्पर्धेच्या सुपर 12 मध्ये, हे लक्षात घ्या. चला रिपोर्टिंग साठी मी विनंती करेन, आपण आला असेल तर रिपोर्टिंग आम्हाला करून ठेवायचे जरूर. एक मॅच अजून बाकी आहे. सामना होणार आहे विनयचा वल्लभ संघ आणि त्यासोबत अमोल ॲक्वा 11 गावदेवी चॅम्पियन्स वाकडी. दोन्ही संघाचे संघ नाही, हा आम्ही ऑफिशियल तुम्हाला कॉल देतो. आपण आला असाल तर आयोजकांची रिपोर्टिंग करायची आहे. यानंतर एक लढत बाकी आहे, त्याच्यानंतर तुमचा सामना होईल. मान्यवरांच्या शुभ सन्मानाकडे तोपर्यंत आपण बोलूया. सन्मानित करूया आपण सन्माननीय श्री दिलीपजी पोगे यांचा शुभ सन्मान आपण इथे करतो. मी त्यांना विनंती करेन आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. मी विलास भगत यांना विनंती करेन, विनायक भगत यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण दिलीपजी पोगे यांचा शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते आपण इथे करावा. त्यानंतर आपण पुढचा सन्मान करूया. नेरेगावचे सन्माननीय नरेशजी म्हस्कर यांना मी विनंती करेन आपण यावं.
प्रदीप पाटील यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान करणार आहोत. त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया. सन्माननीय रामचंद्र शेळके यांना मी विनंती करेन आपण यावं. रणजित शेळके यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान इथे करणार आहोत. सन्माननीय रामचंद्र शेळके आपण यावं. सन्माननीय रणजित शेळके यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान इथे पार पाडतोय. त्यांचा देखील आपण मनपूर्वक हार्दिक आभार इथे व्यक्त करूया. तर आपण बोलणार आहोत खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे आणि बोलूया आपण जॉईंट होतील हिंदीचे एक अप्रतिम समालोचक, टेनिस क्रिकेट विश्वामधील समालोचकांमधील सिद्धू पाजी. अगदी ऐकूया आपण आमचे मित्र अगदीच जे सातत्यानं नेहमी योग्य आणि खूप चांगलं समालोचन करतात. मैदानामधील घडामोडी ते नेहमी ऐकवतात. ऐकूया, जाऊया कॉमॉक्समध्ये. ओटीयू. बहुत बहुत शुक्रिया वैभव जी, इनका सुमधुर आवाज आप सुन रहे हैं. वो भी माइक्रोफोन के ऊपर आएंगे, लेकिन मेहमानों का स्वागत करना हमारा आद्य कर्तव्य है. और पहले इनिंग आप सभी ने सुना हमारे एक बेहतरीन कमेंटेटर सौरभ जी इनकी जुबानी, साथ ही हमारे शुभम महाले जी भी एक बेस्ट कमेंटेटर है मराठी के. इन तीनों को मैं लेकर सभी दर्शकों का हार्दिक स्वागत करता हूं और सभी को प्यार भरा नमस्कार. इस उत्तरार्ध के लिए जीतने के लिए जहां 48 का पीछा करना है सामने वाली टीम यानी के यस मरिया इलन कोंडले टीम को, तो दोनों सलामी बल्लेबाज पारी का आगाज करने के लिए मैदान के अंदर पहुंच चुके हैं. लेकिन गेंदबाजी की बाउंडर संभालने के लिए लेट सिद्धर पाटिल, मचिंद्र स्मृति 11 शिवनसई के आरंभिक गेंदबाज बॉलिंग ट्रैक के ऊपर हैं हरीश पालकर. इस अंपायर का टाइम आउट कीजिए और मैच को शुरुआत सत्यन काकड़े साहब की इस बार भूमिका देखे साक्षात विट्ठल जैसी पहुंच है उनकी. फिलहाल मैच शुरुआत, पहली गेंद आउटसाइड ऑफ स्टंप गेंद थी, लाइन के अंदर से चली गई. हॅलो, यस सन्माननीय दयेश जांभळे साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती यायचं आहे. बिल्डर्स अँड डेव्हलपर्स दयेश जांभळे साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती या. स्पर्धेच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागत करना है हमारा आद्य कर्तव्य, हिंदू संस्कृती है. सन्माननीय राजेशजी पाटील यांना देखील विनंती आहे आपण देखील मंचावरती या. त्यानंतर अभिषेकजी शेळके यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी या देणगी स्वरूपात 500 रुपयाची देणगी आलेली आहे, त्यांचे देखील आपण आभार या स्पर्धेच्या वतीने व्यक्त करूया. और टू कॉम्बॉक्स. यस, तो इस बीच से वाइड आ गया, अतिरिक्त रनों के साथ खाता ओपन हो चुका है या टीम का. तो टीम का टोटल स्कोर है 1. शिवनसई टीम के गेंदबाज है और कट करने गए थे गेंद को पॉइंट के ऊपर से, लेकिन रन कोई मिलेगा नहीं. मरिया इलन कोंडले टीम को 48 का पीछा करना है. अब तो 1 रन बन चुका बोर्ड के ऊपर. जीतने के लिए 47 रनों की अभी तक जरूरत है. एक खिलाड़ी कवर है, एक खिलाड़ी वहां हम देख सकते हैं फाइव स्लिप एक गली में है. एक शॉट पॉइंट लेग, शॉट स्क्वायर लेके एक शॉट मिड विकेट है और एक खिलाड़ी शॉट एक्स्ट्रा के ऊपर है दायरे के अंदर. ये फील्ड रिस्ट्रिक्शन इस बार चल रहा है क्योंकि ये पहला पावर प्ले और 2 खिलाड़ी गज के बाहर है. इस बार शानदार तरीके से पिक किया और गेंद चली गई इस बार जगह गैप में. 1 बाउंड 54 डीजे. रुपए चिंद्रनकर के बल्ले से इस बार देखा जाए बाउंड्री आ गई. मरिया इलेवन कोंडले टीम का स्कोर पहुंचा है 5 बिना कोई विकेट के नुकसान पे. शानदार जानदार ये कड़ाकेदार आयोजन नियोजन को आप देख रहे. लेट दशरथ पुंडलिक सेल के साहब और माजी सदस्य माननीय श्री सुनील सेल के ट्रॉफी का भव्य दिव्य आयोजन और नियोजन आप सभी लोग देख रहे. रात काली है और उसमें उजाला किस तरह से चमक रहा है देखिए, और उजाले में हमारे दोनों अंपायर और चमक रहे. ओवर भाग जा और इसी के साथ बाउंड्री मिलेगी लगती है. छली बैकवर्ड पॉइंट के ऊपर
नंबर आया 4, रोको मत ठोको। हाँ, और देखिए अंपायर जो दोनों है ना वो लोकप्रिय अंपायर है, लेकिन दोनों की हाइट देख के मुझे करसन के याद आ रहे, दोनों अंपायर टिम्बू जी और ये एक लिंबू जी आए, लंबू जी इधर अंपायर। फिलहाल स्कोर 9। फुल टॉस बॉल, इस बार ड्राइव किया खूबसूरती के साथ, चली गई गेंद सीमा रेखा का दर्शन के लिए। इट्स 4 रन जी। आरंभिक गेंदबाज यानी कि हम देख सकते हैं पालकर जो गेंदबाज थे हरीश, उनकी पिटाई हुई, उनकी चौथी, पांचवी और छठी गेंद के ऊपर लगातार 3 चौके आए। यानी कि इस चौकों की हैट्रिक क्रिकेट में नहीं होती है, लेकिन अपने ग्रामीण में बोलना पड़ता है कि ये हैट्रिक है, जैसा देश वैसा वेश हमें करना ही पड़ता है। तो लगातार 3 चौके हैट्रिक आ चुकी है। टीम का टोटल स्कोर है 13 यानी कि 13। अभी तक इस गेंद देखा बाकी है। तो यहां आरंभिक गेंदबाज के नटबोली ढीले की है, जटायु पक्षी के जैसे पंख छाट दिए थे, उस तरह से गेंदबाज के इस बार पंख छाट गए। पहला ओवर महंगा साबित होने जा रहा है। एक गेंद अभी तक शेष है। अंतिम बॉल, ये उड़ाया, ये जाएगी हथेली में पकड़ भैया। ना मुन्ना ना, ऐसी गलती क्रिकेट में नहीं माफ करती। तुझे मालूम नहीं 4 रन पे जब रोहित शर्मा को जीवनदान मिला ना, तीसरा परे ने क्या छोड़ा था, 264 का कीर्तिमान रिकॉर्ड स्थापित हुआ। श्रीलंका से 2 बार मुझे तीसरा परे का फोन दीजिए ठोक। देखिए तीसरा परेड का नंबर चाहिए, वो मेरा सीक्रेट काम है, आपको पता नहीं चलेगा। लेकिन पहले ओवर में कूट कूट के बल्लेबाजी हुई, कैच तो ड्रॉप हुई, 15 रन बोर्ड के ऊपर लग चुके बिना कोई विकेट के नुकसान पे। जब ये आरंभिक गेंदबाजी महंगे साबित हुए, पावर प्ले के पहले ओवर में रन इतने बटोरे कि मानो बल्लेबाज की तारीफ करना पड़ेगा। एक साइड से रूपी चिंद्रनकर 14 रनों पे खेल रहे, जिन्होंने 6 गेंदों का सामना किया। सागर महाप्रौरकर जिन्होंने अभी तक खाता नहीं खोला, उनको स्ट्राइक ही नहीं मिल चुकी है, लेकिन 18 गेंदें शेष और जीतने के लिए मेरे हिसाब से रन चाहिए 33। ये हमने स्कोरिंग जब स्कोरर वहां लिखने के लिए है, लेकिन ये जो तुम कहते ना कि पूरी तरह से स्क्रीन के ऊपर अपना दिखा रहे, लैपटॉप का जमाना है, फास्ट जमाना है, आदमी कौन किसी से कहां से बातचीत करेंगे कुछ पता नहीं है। देखिए वहां अभी क्या जमाना उल्टा हो गया है, पहले के जमाने में चलता था, लेकिन अभी जैसा बदला है उसके साथ तुम्हें बदलना है। और इसी बीच 15 रन बोर्ड के ऊपर बगैर नुकसान पे काम चल रहा है, लेकिन जीतने के लिए इस बार देखा जाए आने वाले 18 बॉल में रन चाहिए 33। शानदार जानदार आयोजन नियोजन। यहाँ मरिया इलेवन कोंडले टीम पहले बल्लेबाजी कर रही, दोनों यानी कि इसमें बल्लेबाज सागर, हम आपके रुपेश चिंद्रन करे, उन्होंने काफी खूंखार लय में बल्लेबाजी की। अभी स्ट्राइक के ऊपर सागर है, नीलेश पाटिल गेंदबाजी करने के लिए, सागर महापोलकर स्ट्राइक के ऊपर। 18 गेंदें शेष और जीतने के लिए रन चाहिए 33। ये उड़ाया, क्या ठोका यार, खिलखिली चंपा, खुश हुई रंभा, देखो पैर लंबा, छक्का मारा खंबा ठोक दीजिए। छा गए गुरु, क्या बात है, जैसे पैरों के ऊपर गेंद डाली, क्या फाइनल के ऊपर ऐसा मानो रपटा मारा, सीधी गेंद हवाई यात्रा पे। 21 बगैर नुकसान। नेक्स्ट बॉल, पकड़ो पकड़ो पकड़ो, लेकिन मुश्किल है, सेफ लैंड है, नो मैच लैंड में, दूसरे के लिए भाग रहे। गुड रनिंग बिटवीन द विकेट, अच्छा तालमेल,
क्रिकेट में तालमेल बहुत ही महत्वपूर्ण है और जब ये रन इकट्ठा करते हैं तो याद आते हैं भारत की वो जोड़ी को, जो हम सभी को याद है, मोहम्मद कैफ और युवराज सिंह। क्या भागते थे यार, सामने वाले अपोजिट टीम सोचती थी इनके पैर के अंदर कोई चाक भी नहीं है ना पहिया, इतने तेज और मुस्तैद थे। लेकिन मिलेंगे इस गेंद के ऊपर 2, स्कोर जाएगा 23। सागर भी इस बार लय में आया हुआ है, शांत वातावरण में ये दूधिया रोशनी में काम चल रहा है। परफेक्ट आयोजन, करेक्ट कार्यक्रम। शिवन सही टीम के दूसरे गेंदबाजी इस बार देखा जाए यहाँ नीलेश पाटिल, जिनकी तीसरी गेंद उर्द विकेट से। ये देखिए थोड़ी सी इस बार हेलीकॉप्टर उड़ाने की कोशिश की थी, जड़ में जरूर गेंद थी, लेकिन इस बार सामने खेला है डाउन द ग्राउंड, स्ट्रेट ड्राइव था, मिलेगा इस गेंद के ऊपर सिंगल, स्कोर जाएगा 24 के घर में। 24 जब याद आता है आंकड़ा तो याद आती है भारत के भारत रत्न मास्टर सचिन रमेश तेंदुलकर साहब जी की जर्सी की। और जबरदस्त फ्लड लाइट कितनी मजबूत है, रात काली है, उजाला और चमक रहा है और अंधेरे में कुछ गड़बड़ होना नहीं चाहिए। 24 रन देखिए, अभी संडी बलकर साहब की अदा कर देखिए, विठल साक्षात। नेक्स्ट बॉल, ओ देखो और मारो, इसलिए हमारे प्रवीण दुगाड़े हमेशा कहते ना, देखो जानो परखो और मारो। आखिरी इस बार देखा जाए गेंदे मेरे हिसाब से शेष अभी तक 2। फायर थोड़ी सी जब हवा में चल रही थी वो कम हो गई है, फिलहाल परिवर्तन लाया गेंदबाजी में। नीलेश पाटिल की 5वीं डिलीवरी। नेक्स्ट बॉल, उर्द विकेट, शॉर्ट ऑफ लेन पुल किया इस बार हवा में, मिड विकेट के ऊपर कैच इट, चली गेंद, हवाई यात्रा पे चली, बिना टिकट निकल के छक्का। ये लोकप्रिय गाना था सत्यन काकड़े साहब, उनका जो वक्त था ना उस टाइम का गाना। स्कोर 30 स्कोर हो चुका है और ये छक्का है अभी जीतने के लिए 13 बॉल और 18 चाहिए। 13 बॉल 18 रन और यहां भी इस बार देखा नीलेश पाटिल भी थोड़े से महंगे साबित हो रहे। 30 रन बगैर नुकसान पे, शानदार इस बार देखा जाए तूफानी बल्लेबाजी चल रही, तारीफ करना पड़ेगा यहाँ रुपेश चिंद्रनकर। 30 स्कोर, धावसंख्या 30। थांबा काय प्रॉब्लेम आहे? स्कोर 30, 13 चेंडू 18 पाहिजे। काही घाबरू नका, काही होणार नाही आहे, आम्ही इथं आहेत कशासाठी, सगळं काम परफेक्ट आहे। बघा स्कोर लाइन है ऑन नो बॉल अंपायर, तो चलो भागो भैया, नो बॉल डायरेक्ट बॉल। तो अगली गेंद ककड़े साहब होगी, घुमाओ भगवान सुदर्शन का चक्र और स्कोर गया है 32 के घर में। जीतने के लिए 13 बॉल और 16 रन, 13 चेंडू आणि 16 धावांची गरज, धावसंख्या 32। What a shot यार, it's a beautiful मैग्निफिसेंट स्ट्रोक, लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर आ गई छकड़ी। हाँ तुम्ही काही करा, धाव संख्या 38 और विजयासाठी 12 चेंडू आणि 10 धावा। पाणी लेके जाइए। तर मान्यवरांचं शुभ आगमन इथे होत असताना खरं तर सन्माननीय श्री नरेश शेठ पवार यांचे इथे शुभागमन झाले। आपण त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक इथे स्वागत करूया आणि आमचे महालक्ष्मण नगरमधील हे सगळे आमची टीम, आम्ही त्यांचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत इथे करतो। आपण असनादिस्त बाबा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत।
प्रेक्षकांना आम्ही एक नम्रतेची विनंती करतो, जे रेलिंगच्या आतमध्ये आहेत त्यांनी लगेच उठायचं रेलिंगच्या आतमधून. बघा व्यासपीठाच्या समोर आयोजक कमिटी आम्हाला इशारा करते, आंब्याखाली व्यासपीठाच्या समोर आमचा आवाज तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतोय. यस, थँक्यू. बाकी इकडे पण लाल पडद्यावर ज्यांनी पाय ठेवलेत, प्लीज ती बाउंड्री आहे तिकडून मैदानामधून त्याला चांगली शोभा येते, तर प्लीज त्याच्याकडून पाय देखील आपल्याला उचलायचे. आम्ही प्रेक्षकांना नम्रतेची विनंती करू. धन्यवाद. स्कोर 38-38. मुझे लग रहा है कि 2 ओवर खत्म हो चुके हैं. आने वाले 12 गेंदे शेष और जीतने के लिए 10 रन चाहिए. तो फिलहाल मुकाबला कौन जीतेगा कौन हारेगा इसका तो वक्त बताएगा. क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, लेकिन यहाँ मरियाई 11 कोंडले टीम की बल्लेबाजी काफी तूफानी और दोनों सलामी बल्लेबाजों ने यहाँ देखा जाए तो शिवनसई के गेंदबाजों को रिमांड में लिया है. इसके बाद मुकाबला है मालूंगी और यहां से जीतने वाली टीम के साथ होगा. फाइनल के ऊपर चौवा होगा, बाउंड्री मिलेगी, शॉट प्लेन थी उसके ऊपर ऑन द पुल किया और मिलेगा चौका. स्कोर हो चुका है 42. 11 बॉल 6. शुक्रिया डीजे, शुक्रिया. जय हनुमान क्रिकेट टीम महालुंगी बनाम यहां से जीतने वाली टीम के साथ होगा सेकंड राउंड का पहला मुकाबला. ध्यान में रखिए 11 बॉल 6 चाहिए. धनंजय पाटिल इस बार स्ट्रोक अच्छा है, गैप में है, सामने है, लेकिन फील्डर मौजूद है. क्या तेज तर्रार भागीदारी देखिए. क्रिकेट का खेल भागीदारियों का खेल है. कहते ना लड़का लड़की घर से भाग गई, माँ बाप के हाथ में मिले तो मारपीट, नहीं तो जोड़ी फिट. जोड़ी फिट है, क्या कहना आपका. देखिए उस टाइम मास्टर थे और देखिए रन मिलेगा नहीं. थोड़ी सी धीमी गति की गेंद आई, जोर से बल्ला चलाने की कोशिश की, लेकिन गेंद और बल्ले के बीच कनेक्शन हुआ नहीं. क्रिकेट में कहते हैं ना कि चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता है. टीम का स्कोर 43 बगैर नुकसान. 9 में 5. अरे फुल टॉस दी, इस बार कैच मिलेगा लगता है. और एक मिनिट, तिथं आपले प्रेक्षक सुद्धा आहेत, काय घाबरू नका. आणि तसं काही होणार नाही. आणि भीमर आहे का काय, डीआरएस कशासाठी बॅट्समन. अच्छा लाईन टच आहे त्याचं म्हणणं. षटकर चेक करा आपण तिकडे. तर सन्माननीय धर्मा पावळे साहेब जे नितलस्य, धर्मा पावशे साहेब जे नितलस्य आहेत, बीजेपीचे कार्यकर्ते, त्यांचं आगमन झालं व्यासपीठावर. त्यांचं आम्ही शब्द सुमने हार्दिक स्वागत. भी स्लो मोशन के तौर के ऊपर पता चलेगा बल्लेबाज आउट है और नॉट आउट है. और इसी के साथ बल्लेबाज OUT गॉन डीजे. यस डीजे अभी बीमर के लिए चेक करने जा रहे अंपायर. ठीक आहे, काय हरकत नाही. थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो आम्ही की पहिल्यांदा आपण बाउंड्री चेक केली तेव्हा क्षमा मागतोय. ॲक्च्युली हा नो बॉल आहे. असू द्या, काही हरकत नाही, आपण माणूस आहोत. अरे सड़क कितनी भी साफ हो जाए
धूल तो होती है और इंसान कितना भी अच्छा हो जाए भूल तो होती है। सोने में सुगंध नहीं, पत्थर में फूल नहीं। और स्कोर है इस बार देखा जाए 44 और जीतने के लिए 9 बॉल 4, 9 चेंडू 4 धावांची गरज, काही हरकत नाही असू द्या। बैट्समैन इस बार सागर, या बाउंड्री मिलेगी, जीत हर जीत, विनिंग शॉट सागर ने खेला, मैच को जीता लगभग देखा जाए। और नॉट आउट इस बार देखा दोनों बल्लेबाजों ने काम किया, तारीफ करना पड़ेगी। मरियाई कोंडले टीम ने मैच को जीता, परास्त कर दिया यहाँ शिवनसाई टीम को। हार्ड लक शिवनसाई टीम और वेल डन यहाँ मरियाई 11 कोंडले टीम। तर टॉससाठी आपण जे हनुमान क्रिकेट संघ म्हाळुंगी आणि त्यांचे अपोजिट आहे मरियाई 11 कोंडले, दोन्ही कॅप्टनला विनंती टॉससाठी या। आणि मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड रुपेश चिंद्रनकर, नॉट आउट 25 धावांची एक बहादर खेळी खेळली। रुपेश चिंद्रनकर आपण मॅन ऑफ द मॅच साठी या। हार्ड लक इथं मात्र आभार व्यक्त करतोय आपण शिवनसाई टीम